नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 10 जानेवारीच्या इम्पॉर्टंट अशा चालू घडामोडी पाहणार आहोत. तर ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्या बटनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला बेल आयकॉन येईल, त्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. लेक्चरच्या एंडला आपण क्वेश्चन ऑफ द डे घेतो, त्याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. जर तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं, इम्पॉर्टंट वाटलं तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींच्या व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपमध्ये शेअर करा. आता कंबाईन एक्झामचा फॉर्म सुटलेला आहे, फॉर्म लवकर भरून घ्या. काही कमेंट्स असे आलेले आहेत की फॉर्म भरताना काही काही एरर येत आहेत, फोटो अपलोड वगैरे, जे नवीन प्रोफाईल क्रिएट करत आहेत. तर तुमच्या ज्या काही क्वेश्चन्स असतील ते तुम्ही कमेंट करा, आपण त्या रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. आणि लवकरात लवकर फॉर्म भरा. 11th आरला फॉर्म भरायला गडबड करू नका. ओके, चला सुरुवात करूया आपण आता कालच्या क्वेश्चन पासून. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ञ या सर्वोच्च पदी गीता गोपीनाथ रुजू झाल्या आहेत. हा मान प्राप्त करणाऱ्या गीता गोपीनाथ या कितव्या भारतीय आहेत? कितव्या भारतीय आहेत ते विचारलेलं आहे. आपण पाहिलेलं होतं की पहिले भारतीय होते रघुराम राजन, जे की 2003 ते 7 या काळामध्ये होते. ओके, आणि म्हणजेच काय, आणि ह्या ज्या आहेत गीता गोपीनाथ, ह्या पहिल्या महिला आहेत, पहिल्या भारतीय, पहिल्या जगातल्या महिला आहेत की ज्यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ञ यापदी नेमणूक झालेली आहे. म्हणजे त्याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3, 2. ओके, आता हा क्वेश्चन घेण्यामागे हे होतं, रघुराम राजन आलेत. तर रघुराम राजन आरबीआयचे गव्हर्नर होते, ते कितवे होते? आरबीआयच्या रिलेटेड सुद्धा ज्या होते त्यांची त्या ज्या न्यूज होत्या त्यांची रिव्हिजन करणं महत्त्वाचं आहे. मित्रांनो, एक्झाममध्ये तुम्हाला 100 आउट ऑफ 100 मिळवायचेच नसतात, बरोबर? तुम्हाला त्याच्यामध्ये किती मिळवायचे आहेत त्यासाठी तुम्हाला रिव्हिजन ही महत्त्वाचे आहे. तुम्ही पूर्ण जरी करंट अफेअर्स एका वर्षाची तयारी केली तर नुसते वाचलं, वन रीडिंग केली तर त्याचा काही उपयोग होणार नाही, एक्झाममध्ये जाऊन कन्फ्युजन होणार आहे. यासाठी रिव्हिजन ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि तुम्ही रिव्हिजन ही केलीच पाहिजे. ओके, तर याच्यासाठी हे जे आपण क्वेश्चन घेतो याच्यामध्ये तुम्ही मागच्या सगळ्या न्यूज रिवाइज कराव्या, हाच हेतू असतो. आता इथे आलेला आहे आरबीआय आलेला आहे, तर आरबीआयचं काय काय रिलेटेड आपण न्यूज पाहिलेल्या होत्या. उर्जित पटेल यांनी राजीनामा दिलेला होता, बरोबर? तर त्याच्याविषयी होतं. परत त्यांच्या जागी शक्तिकांत दास यांची नेमणूक झालेली होती. तर मग या रिलेटेड ज्या न्यूज आहेत त्या तुम्ही रिवाइज करावं, हाच हेतू असतो. परत आणखीन एक न्यूज होती की पब्लिक क्रेडिट रजिस्ट्रीची स्थापना झालेली. ओके, तर ही सुद्धा आरबीआयने केलेली होती. मग ते कोणाच्या अंडर झालेली होती, कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार? तर वाय देवस्थली. तर अशा काइंड ऑफ तुम्ही रिवाइज करा. आरबीआयची स्थापना कधी झाली, कोणत्या ऍक्टनुसार झाली, आरबीआयचं राष्ट्रीयकरण कधी झालं, हे सर्व जे आहे ते तुम्ही इथे रिवाइज करा. चला सुरुवात करू आता आपण आजच्या न्यूज पासून. काश्मीरी अधिकारी फैजल यांचा राजीनामा. तर बघा, शाह फैजल यांनी राजीनामा दिलेला आहे. तर यूपीएससी परीक्षेमध्ये अव्वल क्रमांक पटकवणारे ते पहिले काश्मीरी होते आणि सन 2009च्या तुकडीतील ते IAS अधिकारी आहेत आणि त्यांनी राजीनामा दिलेला आहे. इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला अशा काइंड ऑफ क्वेश्चन येऊ शकतो, कारण तुम्ही प्रशासनामध्ये चाललाय. तर अशा काइंड ऑफ सिच्युएशनमध्ये प्रशासनातून बाहेर पडणं हे योग्य की अयोग्य, तुम्ही काय कराल, अशा काइंड ऑफ तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. तर तुम्ही तुमचा आन्सर त्यावेळेला फर्म पाहिजे, तुम्ही तुमच्या डिसिजनवरती फर्म पाहिजे. तर बघा, काश्मीरमध्ये सातत्याने होत असलेल्या हत्या आणि भारतीय मुस्लिमांना दिली जात असलेली दुय्यम वागणूक याच्या निषेधार्थ त्यांनी राजीनामा दिलेला आहे. त्यांचं वय 35 वर्ष आहे. बघा, हे रिझन दाखवून त्यांनी राजीनामा दिलेला आहे. मग असं करणं योग्य आहे का? प्रशासनाच्या बाहेर जाऊन तुम्ही काय सुधारणा करू शकता की जे प्रशासनामध्ये असून तुम्ही करू शकत नाही? अशा काइंड ऑफ क्वेश्चन नक्कीच बनू शकतो. तर पुढे काय ते करणार आहेत हे काय अजून त्यांनी सांगितलेलं नाही, पण न्यूजपेपरमध्ये आलेल्या बातमीनुसार ते राजकारणात प्रवेश करतील अशी चर्चा आहे. ओके, आता इथं यूपीएससीच्या रिलेटेड आहे. तर यूपीएससीच्या रिलेटेड आपण एक न्यूज पाहिलेली होती, नोव्हेंबरमध्ये आलेली होती. अरविंद सक्सेना यांची यूपीएससीचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झालेली होती. तर त्यावेळेला आपण यूपीएससीच्या रिलेटेड कलम जे होते ते सुद्धा पाहिलेले. इथे जस्ट रिवाइज करू. कलम 315 नुसार संघराज्यासाठी एक लोकसेवा आयोग असावा, बरोबर? त्यानंतर 316 मध्ये सदस्यांची नेमणूक, पदावधी, आयोगाची रचना याच्याबद्दल तरतूद आहे. आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की एक अध्यक्ष आणि अन्य सदस्य असतील, पण अन्य सदस्यांच्या संख्येबद्दल संविधानामध्ये काही असं नमूद केलेलं नाही. आणि कलम 317 जे आहे ते रिमूव्हल अँड सस्पेन्शन, म्हणजे फक्त केवळ राष्ट्रपतींच्या आदेशाद्वारेच त्यांना पदावरून दूर केलं जाऊ शकतं. तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतं की राष्ट्रपती कोणते रिझन दाखवून त्यांना पदावरून दूर करू शकतात. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा की कोणकोणते ते रिझन आहेत, ते रिझन दाखवून राष्ट्रपती
त्यांना पदावरून दूर करू शकतात. त्यांचा जो कार्यकाळ असतो तो 65 इयर्स किंवा 6 वर्ष. ओके, हे पण जस्ट नमूद करा. आणि त्यांची नेमणूक जी असते ते राष्ट्रपती करतात, शपथ राष्ट्रपती करतात. तुम्हाला युपीएससीची कार्य सुद्धा माहीत असणं इथे गरजेचं आहे. युपीएससी न्यूजमध्ये आहे तर तुम्हाला डायरेक्टली फैजल यांच्याविषयी नाही पडता, अरविंद सक्सेना यांच्याविषयी क्वेश्चन न पडता युपीएससीचे कार्य पडू शकतात. त्यांना पदावरून त्यांचे कलम जे आहेत ते राष्ट्रपती त्यांना पदावरून कसे दूर करू शकतात, कोणते रिझन दाखवू शकतात, तर असं तुम्हाला पडू शकतं. आशा करतो तुम्ही हे कमेंट बॉक्समध्ये मेन्शन कराल. बघू पुढची न्यूज. उच्चस्तरीय निवड समितीमध्ये न्यायमूर्ती सिकरी. तर बघा, सीबीआय केसने एक आता वेगळंच वळण घेतलेलं आहे. सीबीआयचे जे संचालक आलोक वर्मा होते यांचा निर्णय घेण्याचा सुप्रीम कोर्टाने त्याविषयी जो वर्डिक दिलेला होता त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं होतं की सीबीआयचे जे संचालक आहेत त्यांना कंपल्सरी लिव्ह, सक्तीच्या लिव्हवरती पाठवता येत नाही. आणि हे जर तसं केलं तर ते त्यांना पदावरून हटवल्यासारखंच आहे. आणि या जो अधिकाराचा तो मिसयूज होऊ शकतो. त्यांच्याविषयीचा जो निर्णय आहे तो पीएम कमिटी घेऊ शकते. आपण पाहिलं होतं पीएम कमिटीमध्ये पीएम असतात, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असतात आणि विरोधी पक्षनेते असतात. तर पीएम नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन यांचा समावेश आहे. आणि त्याचबरोबर जे चीफ जस्टिस आहेत आपले त्यांनी न्यायमूर्ती ए के सिकरी यांची सदस्य म्हणून त्यापदी निवड केली होती. म्हणजेच पीएम कमिटीमध्ये खालीलपैकी कोण होतं असं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर पीएम नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन आणि न्यायमूर्ती ए के सिकरी यांच्या कमिटीने परत तो निर्णय घेतला. त्यांच्याविषयी जो निर्णय घ्यायचा होता तो या कमिटीवर डिपेंड होता. तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना पदावरती रुजू केलेलं होतं आणि त्यांना जे होतं ते थोडेच अधिकार दिलेले होते. दैनंदिन जीवनाच्या रिलेटेडच ते होते, ते डिसिजन घेणार होते. आणि त्यांनी जे एम नागेश्वर राव जे अंतरिम संचालक म्हणून नेमणूक झाली होती त्यांनी ज्या बदल्या केल्या होत्या त्या सुद्धा त्यांनी एका दिवसात लगेच थांबवलेल्या होत्या यांनी, आलोक वर्मा यांनी. मग ते तसं झालं आणि त्याच्यानंतर पीएमनी मग ती कमिटीची बैठक घेतली आणि एका दिवसात लगेच निर्णय घेतला आणि त्यांना परत पदावरून आता दूर केलेलं आहे. ओके, हे जस्ट तुम्हाला माहित पाहिजे की त्यांना परत पदावरून आता दूर केलेलं आहे. आणि असं होणार आहे, ही पहिलीच अशी सीबीआयची केस आहे. आणि त्यांना दुसरे पद दिलेलं आहे. त्यांना त्यांची जी नियुक्ती आहे ती अग्निशमन, नागरी संरक्षण आणि गृहरक्षक या दलाचे संचालक म्हणून, महासंचालक म्हणून त्यांची नेमणूक केलेली होती. आणि सुप्रीम कोर्टाने जे रिझन दिलेलं होतं सरकारला, गव्हर्नमेंटला जे रिझन दिलेलं होतं त्यांनी कलम सांगितलेले होते. आपण बघितलेलं कलम 4A आणि 4B जे होतं दिल्ली स्पेशल पोलीस ऍक्ट DSP याच्यानुसार जे होतं, हे पण तुम्हाला माहित पाहिजे, हे कदाचित विचारलं जाऊ शकतं. DSPचं जे कलम 4A आणि 4B होतं त्याच्यानुसार त्यांनी सांगितलेलं की याचा जो निर्णय आहे तो फक्त पीएम कमिटीच घेऊ शकते. हे जस्ट तुम्ही नोट करा. त्याच्यामध्ये कोण कोण सदस्य होते पीएम कमिटीमध्ये हे पण तुम्ही नोट करा. आणि आता आलोक वर्मा यांनी त्यांचा जो पद आहे प्रशासकीय सेवेचाच राजीनामा दिलेला आहे. बघा इथे परत आलेला आहे राजीनाम्याचं. तर नक्कीच तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये अशा काइंड ऑफ क्वेश्चन हा बनेल. तर तुम्ही तुमचं मत जे आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा मेन्शन करू शकता, आपण ते डिस्कस करू. बघू पुढची न्यूज. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे बांधकाम सुरू. तर बघा, अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे बांधकाम सुरू झालेलं आहे. हे जे आहे ते 63 एकरमध्ये बांधलं जाणार स्टेडियम आहे. याच्यासाठी जवळपास 700 कोटी रुपये खर्च येणार आहे. याची क्षमता जी आहे ती बघा 1 लाख प्रेक्षक बसतील एवढी क्षमता आहे याची. आणि आता सध्या जे आपलं भारतातील सगळ्यात मोठं आहे ते कोलकाताचं ईडन गार्डन, ज्याची की क्षमता आहे ती 66,000 आहे. क्रिकेटच्या रिलेटेड आलेली आहे न्यूज. तर तुम्ही इथे क्रिकेटच्या रिलेटेड ज्या ज्या आपण न्यूज पाहिलेल्या होत्या त्याची इथं रिव्हिजन करणं महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर आता इथं गुजरात आलेला आहे, तर तुम्ही गुजरातच्या रिलेटेड सुद्धा जी न्यूज आपण पाहिलेली होती त्या सुद्धा इथे तुम्ही रिवाइज करा. आपण पाहिलं होतं स्टॅच्यू ऑफ युनिटी 182 मीटर होते. गुजरात विधानसभेच्या जागा सुद्धा सेम होत्या. त्यानंतर सुरत जिल्ह्यामध्ये पहिले मेगा फूड पार्क झालेलं होतं, बरोबर, हे सुद्धा आपण पाहिलेलं होतं. त्याच्यानंतर देशातील पहिले रेल्वे विद्यापीठ ते कुठे झालेलं, तर गुजरातच्या वडोदरा येथे झालेलं होतं. या ज्या न्यूज होत्या त्या गुजरात रिलेटेड आपण पाहिलेल्या होत्या. आशा करतो की तुम्ही त्याच्यात आहे ती रिव्हिजन झाली असेल. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मेन्शन करा की स्टॅच्यू ऑफ युनिटीचं जे डिझाईन होतं ते कोणी केलेलं होतं, त्याचे मूर्तिकार कोण आहेत. क्रिकेटच्या रिलेटेड आपण बऱ्याच वेळा रिव्हिजन केलेलं आहे. आशा करतो की तुम्ही यात इथे रिव्हिजन कराल आणि कमेंट बॉक्समध्ये डिस्क्रिप्टिव्ह आन्सर मेन्शन कराल. बघू पुढची न्यूज. रॉय जे ग्लॉबर. तर बघा, रॉजर जे ग्लॉबर जे आहेत त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे.
तर ते नोबेल पारितोषिक विजेते आहेत. 2005 मध्ये त्यांना भौतिकशास्त्राचे नोबेल मिळालेलं होतं. त्यांनी शास्त्रातून द्रव्याचा वेध घेता येईल ही नवीन कल्पना त्यांनी मांडलेली होती. 38व्या वर्षी त्यांनी म्हणजे 1963ला द्रव्य व प्रकाश यांच्या अंतरक्रियेवरील शोधनिबंधासाठी हा त्यांना जो आहे तो पुरस्कार मिळालेला आहे. वयाच्या 80व्या वर्षी त्यांना नोबेल मिळालेलं होतं आणि जसं सांगितलं तसं त्यांनी प्रकाशशास्त्रातून द्रव्याचा वेध घेता येईल ही नवीन कल्पना मांडलेली होती. आणि त्याच्यामध्येच मग पुढे जाऊन त्याच्यावरती लेसरचा शोध लागलेला आहे त्यांच्या या कृतीवरती म्हणजे त्यांच्या या संशोधनावरती. आणि त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर 1963 मध्ये त्यांनी दी क्वांटम थेअरी ऑफ ऑप्टिकल कोहिरन्स हा शोध निबंध लिहिलेला होता. आता इथे आलेलंच आहे रॉजर जे ग्लोबर, हे रिलेटेड टू डायरेक्ट नोबेल होते. तर तुम्हाला नोबेल प्राइज यावेळीचा जो आहे हा सुद्धा फिजिक्सचा जो आहे तो लेसरच्या साठीच मिळालेला आहे, ऑप्टिकल ट्विझरसाठी मिळालेला आहे. तर तुम्हाला त्याच्याविषयी क्वेश्चन नक्की बनू शकतो. यावेळीचा मिळालेला आहे तो ऑर्थर आस्किन, गेराल्ड मॉरो आणि डोना स्टिकलँड या तिघांना हा मिळालेला आहे. सॉरी फॉर इंटरप्शन. आणि या ज्या डोना स्टिकलँड आहेत यांना जो आहे या महिला आहेत, कॅनडाच्या आहेत आणि या तिसऱ्या महिला आहेत. ओके, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं, तिसऱ्या महिला आहेत. पहिला मेरी क्युरीला 1903ला मिळाला आहे, नंतर मारिया मेयरला मिळालेला आहे 1963ला. त्यामुळे हा नक्कीच क्वेश्चन बनू शकतो तुमच्यासाठी. त्यामुळे लक्षात ठेवा की डायरेक्ट पडू शकतं की भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार 2018चा कोणाला मिळाला. मग त्याच्यामध्ये तुम्हाला डोना स्टिकलँड, गेराल्ड मॉरो आणि ऑर्थर आस्किन ही 3 नावं लक्षात ठेवायची आहेत. शक्यतो तुम्हाला डोना स्टिकलँड यांच्याविषयी क्वेश्चन बनू शकतो. बघू पुढे. आरबीआयने डिजिटल देयकांना प्रोत्साहन देण्यासाठी समिती नेमलेली आहे. तर बघा, आरबीआयने जे डिजिटल पेमेंट आहे याच्यामध्ये जे याला प्रोत्साहन करण्यासाठी, याला मोटिवेट करण्यासाठी जे आहे ती समिती नेमलेली आहे, ती नंदन निलकेनी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली आहे. तर तुम्हाला वन लाइनर क्वेश्चन बनू शकतो की ही जी समिती आहे ती कोणाच्या अध्यक्षतेखाली आहे. आणि ही जी समिती आहे ती अदर कंट्रीजमध्ये याच्यासाठी काय उपाययोजना केल्या जातात यांचं जे आहे ते स्टडी करणार आहे आणि त्याच्यावरून मग एक शिफारस करून मग ते इम्प्लिमेंट इंडियामध्ये करणार आहे. आता तुम्ही बघतायच की डिजिटल पेमेंटसाठी खूप जे आहे ते आता वाढत चाललेलं आहे. मग त्याच्यासाठीच हे जे आहे ते आरबीआयने केलेलं आहे. आरबीआयचं परत आलेलं आहे, तुम्ही इथं परत एकदा आरबीआय इथेच रिवाईज करणं अपेक्षित आहे. बघू पुढची न्यूज. हरेंद्र सिंग, हॉकी इंडियाने हरेंद्र सिंग यांना पुरुष संघाच्या प्रशिक्षक पदावरून काढलेले आहे. बघा, हरेंद्र सिंग यांची जी आहे ते गतवर्षी मे महिन्यात प्रशिक्षकपदी नियुक्ती झालेली होती आणि 2018 मधील जी कामगिरी होती संघाची त्यांना जबाबदार धरत त्यांच्यावर ही कारवाई केलेली आहे. आणि त्यांना सांगितलेलं आहे की त्यांनी जे आहे ते कनिष्ठ संघाला प्रशिक्षण द्यावं, हे मग त्यांच्याकडून एक्सपेक्ट केलेलं आहे. म्हणून मग त्यांना मग पदावरून बाजूला केलेलं आहे. आता इथं हॉकी आलेलं आहे. तर इथं हॉकीविषयी तुमची रिव्हिजन होणं अपेक्षित आहे. बेल्जियमने वर्ल्ड कप जिंकलेलं होतं. 14वं वर्ल्ड कप जे होतं ते भुवनेश्वर येथे झालेलं होतं. बेल्जियमने नेदरलँडला हरवून हे जिंकलेलं होतं. नेदरलँड जे होते ते 7व्यांदा फायनलमध्ये पोहोचलेलं होतं आणि नेदरलँडनेच भारताला उपांत्यपूर्व फेरीमध्ये हरवलेलं होतं. आणि भारताने या वर्ल्ड कप जे आहे ते एकदाच जिंकलेलं आहे 1975ला. ओके, हे जस्ट तुम्हाला इथे आलं पाहिजे, म्हणजे अशा रिलेटेड तुम्ही रिव्हिजन करा. बघू पुढे. डिजिटल देयकांना प्रोत्साहन देण्यासाठी खालीलपैकी कोणी उच्चस्तरीय समिती नेमली आहे. खाली तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत. आशा करतो तुम्ही याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन कराल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हे लेक्चर युजफुल वाटलं असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.